काय तुम्हाला माहित आहे आपल्या मराठी भाषेमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसे करतात? मित्रांनो, आम्ही आमच्या मराठी भाषेमधून इंग्रजीमध्ये रूपांतर करू शकतो. तर इंग्रजीच नाही, आम्ही आमच्या भाषेचे रूपांतर कुठल्याही भाषेमध्ये करू शकतो. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत मी विकास चौधरी. आपण ऑल हेल्प इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आहात आणि ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण अजूनही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये तर मग लगेच सबस्क्राईब करा आणि कम्प्युटर, इंटरनेट, अँड्रॉइड मोबाईल, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया याबद्दल नवीन माहिती आणि एक नवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये पाहत राहा. येथेच एक नोटिफिकेशन बेल म्हणजेच एक छोटीशी घंटा आहे, त्यावर क्लिक करा, ज्यापासून आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये नवीन अपडेट शोधण्याची आवश्यकता भासणार नाही. तर मित्रांनो, आपण सबस्क्राईब करा आणि इथे छोटीशी एक बेल आहे, त्यावर क्लिक करून तिला ऍक्टिव्हेट करा, जेथून आपल्याला नवीन अपडेटची नोटिफिकेशन मिळेल. तर मग चला आपण एक वेळ बघूया आम्हाला आमच्या मराठी भाषेमधून इंग्रजीमध्ये कसे रूपांतर करता येतील. हे बघा, माझ्याकडे इथे एक न्यू टॅब आहे आणि इथे आम्हाला सर्च करायचं आहे गुगल ट्रान्सलेटर. तर मग चला आपण इथे एक वेळ सर्च करूया गुगल ट्रान्सलेटर. जसे की आपण इथे बघा गुगल ट्रान्सलेट मी इथे अगोदर सर्च केले होते आणि हे बघा आमच्या इथे गुगल ट्रान्सलेटरची वेबसाईट ऑन होत आहे. तर इथे गुगल ट्रान्सलेट आहे आणि हे बघा इथे डिटेक्ट लँग्वेज. आम्ही इथून आमची लँग्वेज सिलेक्ट करू शकतो. जसे की चला आपण इथून एक वेळ मराठी भाषा बघूया, नाहीतर हिंदी भाषा सुद्धा आपण इथून घेऊ शकतो. म्हणजेच हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये एकच शब्द यूज होतो. हिंदी किंवा मराठी कुठलीही एक लँग्वेज इथून सिलेक्ट करून घेऊया. हे बघा मी इथे हिंदी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे आणि आपण इथे बघू शकता इथे इंग्लिश आहेच. तर मग चला आपण इथे एक वेळ आपल्या मराठी भाषेमध्ये काही टाईप करूया. तर मित्रांनो, इथे मराठी लँग्वेज तर नाहीये, पण आम्ही इथून हिंदी लँग्वेजचे जे शब्द आहेत ते आम्ही मराठीमध्ये सुद्धा यूज करतो, त्यामुळे इथे हिंदीच लँग्वेज आहे. तर मग चला आपण आपल्या मराठी भाषेमधून इथे एक वेळ टाईप करूया. मित्रांनो, आपण इथे बघा मी इथे नमस्कार टाईप केल्यानंतर आपण इथे बघू शकतो इंग्लिश मध्ये सुद्धा इथे नमस्कार टाईप झालेला आहे. आपण मराठीमध्ये इथे नमस्कार टाईप केलेला आहे आणि इथे बघा हॅलो. इंग्लिश मध्ये नमस्कार म्हणजेच हॅलो होय. आम्ही इथे ऑडिओ सुद्धा ऐकू शकतो. छोटेसे बटन आहे कॉफीचे, आम्ही या शब्दाला इथून कॉफी सुद्धा करू शकतो. तर मग चला आपण एक वेळ इथून आवाज ऐकूया. हॅलो. आपण इथे बघू शकता मित्रांनो, इथे आम्हाला इंग्लिश मध्ये म्हणत आहे हॅलो. पुन्हा एक वेळ टाईप करून सर्च करूया. मी इथे टाईप केलेला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ पसंत आला असेल तर आपण सबस्क्राईब करा. आमच्या या शब्दाचे इथे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट जर केले तर इथे बघा इफ यू लाईक अवर व्हिडिओ देन सबस्क्राईब. तर हे बघा आम्ही इथून ऑडिओ मध्ये सुद्धा ऐकू शकतो. आपण इथे बघू शकता कशा प्रकारे आमच्या इथे आवाज येत आहे. नंतरच मित्रांनो आपण इथे बघा जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले होते की आम्ही आमच्या भाषेला कुठल्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. तर आपण इथे बघू शकता इथे एक बटन आहे इंग्लिश नावाने इथे शो करत आहे आणि हे बघा या बटनवर क्लिक केल्यानंतर आम्हाला इथे पूर्णच लँग्वेजची लिस्ट ओपन झालेली आहे. तर आपण इथे बघा आमच्या जगातील सर्वच लँग्वेज इथे आहेत. तर मग चला आपण इथे एक वेळ कुठल्याही लँग्वेज मध्ये आपल्या मराठी भाषेला एक वेळ इथे कन्वर्ट करूया. तर मग मी इथे हिंदीवर एक वेळ क्लिक करतो आणि हे बघा हिंदी मध्ये जर ट्रान्सलेट केले तर हे बघा आपको हमारा वीडियो पसंद है तो प्लीज सब्सक्राइब करें. तर मित्रांनो हे बघा आमचे अशा प्रकारे ट्रान्सलेट होत आहे येथे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर खरोखर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही आपल्याकरिता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया बद्दल आपल्या मराठी भाषेमध्ये दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊनच येतो. हे बघा आम्हाला गुगल मध्ये सर्च करायचं आहे गुगल ट्रान्सलेट. गुगल ट्रान्सलेट सर्च केल्यानंतर मित्रांनो आपण इथे बघा आपल्याला इथे ऑटोमॅटिकली शो करेल ट्रान्सलेटचे सर्च बॉक्स. आपण इथे व्हिजिट करून सुद्धा ट्रान्सलेट करू शकता. जसे की मी इथे क्लिक केलेलं आहे गुगल ट्रान्सलेट आणि गुगल ट्रान्सलेट सर्च केल्यानंतर हे बघा आम्हाला इथे लँग्वेजेस शो करत आहेत. आपण इथून सुद्धा सर्च करू शकता. तर मित्रांनो मी तुम्हाला एक वेळ इथून सुद्धा सर्च करून दाखवून देतो.
आपण इथे बघितले मित्रांनो, मी इथे नमस्कार केल्यानंतर इथे नमस्कार सुद्धा आलेला आहे. तर मित्रांनो आम्ही इथून मराठी भाषेला सुद्धा ऑडिओ मध्ये ऐकू शकतो, इंग्लिश भाषेला सुद्धा ऑडिओ मध्ये ऐकू शकतो. हे बघा नमस्कार आणि हे बघा हॅलो. इंग्लिश मध्ये सुद्धा आम्ही इथून ऐकू शकतो. इथून आम्ही बऱ्याचशा लँग्वेज सिलेक्ट करू शकतो. जसे की आपण इथे बघितलं खूप लँग्वेजेस आहेत, आपण इथून सुद्धा सर्च करू शकतात. जसे की इथे बघा ट्रान्सलेट ऑफ नमस्कार, ट्रान्सलेट ऑफ नमस्कार आपल्याला काही नाउन शो करत आहे. अभिवादन, शुभकामनाएं, नमस्कार, अभिनंदन, मुबारक, सत्कार. तर आम्हाला इथे बरेचसे नाउन दाखवत आहे. जसे की हिंदी मध्ये आहे, तर काही मराठी मध्ये सुद्धा आहे. सर्च करायचं आहे आणि इथेच आपण खाली बघू शकता मित्रांनो. हे बघा खाली आहे मोबाईल, आम्ही मोबाईल मधून सुद्धा ट्रान्सलेट करू शकतो. जर मोबाईल वर जर क्लिक केले तर हे बघा आम्हाला प्ले स्टेशन कडे नेत आहे. म्हणजेच गुगलचे प्ले स्टोर आहे, तेथे त्यांची ऍप्लिकेशन आहे. आणि फ्रेंड्स तुम्हाला माझी पुन्हा एक वेळ विनंती आहे, प्लीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कारण आपल्या मराठी माणसाला कम्प्युटर, इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी याबद्दल माहितीची खूप आवश्यकता आहे. तर फ्रेंड्स प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.